हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं मी गेलेली आहे ताईकडे, ताईला भेटायला केडगावला. तर केडगाव म्हणजे चौफुल्याच्या इकडचं केडगाव, नगरच्या इकडचं केडगाव नाही, चौफुल्याच्या इकडचं केडगाव आहे. ते माझ्या बहिणीचं, माझ्या मामाचं गाव आहे. तिथे त्यांनी घर बांधलेलं आहे. मागच्या वेळेस मी इकडे आले होते त्यांच्या वास्तुक शांतीला. तर हे घर आहे ते, आणि आता सगळेजण बाहेर बसलेले आहेत. आणि मी रोहिणी आणि चित्रा म्हणजे ताईची जावई जी आहे ती, आम्ही तिघीजणी स्वयंपाकाला लागलेलो आहे. कारण भरपूर लोक आलेले आहेत, तर त्या लोकांचा स्वयंपाक आम्ही करायला लागलेलो आहे. कारण भरपूर लोक आता हे असं झाल्यामुळे सारखे लोक भेटायला येत असतात. तर आम्ही पण गेलेलो, आणि आमच्याबरोबरच अजून भरपूर लोक होते. तर अशा 25-30 जणांचा स्वयंपाक आम्हाला करायचा होता. तर आता इथं आम्ही स्वयंपाकाला लागलेलो आहे. आम्ही तिघी जणीच होतो. तर चित्रा स्वयंपाक करत होते ना, आम्ही तिला मदत करत होतो. चौकोनी कापायचंय का? चौकोनी कापायचंय का? हा, चौकोनी म्हणजे कसं तिकडे मी कापते बघा. हे कसं हळू दीड मिनिटाचं झालं मम्मी. तिथेच होती मी घेतलेली. त्यांनाच विचारायचं काय करायचं. चांगली पाहिजे मसाला तेच करून कसला आहे ना ग खोबरं ते. पावडर कुठे गेली? सब्जी मसाला कुठे गेला?
पुढे टाकलं का टाकले त्यात हे टाकले ना तिखट टाकले का तिखट बाकी पुरण करेल बाकी तिखट कमी होईल तिखट ते तर्रीवाला तुम्ही कोणता आणायचा माहितीये का नाही एव्हरेस्ट आणायचा तो चांगला तर्री छान तर्री येते त्याला बटाटा थोडंसं पाणी टाकून थोडं झाकून ठेवून ठेवू का तेल सुटूस बस ते धुवून टाकायचं बस हे बटाटे टाकायचे बटाटे टाकू की टाकलं की बटाटे हां बस 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 ना टाकला हे बघ टाका अजून तिखट नाही टाकला हे लाल बस हे लोडायला ते झाकून तिची किती भाताला लागून त्याच्यावर पकड आहे ना ते भातात तिकडे पलीकडे बटाट्याची भाजी त्या सांगते हो हो ये आणि हा पण परतायचा हां पौर्णिमा पान हा हा पान होते मापन तसं काय परतून घे म्हणते आता कसं परतायचं तसंच परतायचा बरं येतच ना परतायचं की मला परतू ना तुझं ऐकू ना नाही तू माझ्यापेक्षा लहान आहेस. मी नाही तुझं ऐकणार मी नाही तुझं ऐकणार तू माझ्यापेक्षा लहान आहे मी नाही ऐकणार चांगलं तर तुम्हाला सगळं माहिती आहे कसं काय करायचं. मामा सुगंध येते का मला मामा वाचतो का कालवण सांगा नाही ना अयो मामा का वास येतोय का कालवणाचा सुगंध येतोय का नाही येत मला आणि गं जाऊ दे बरं का. मला ती इथे चांगलं मला एकदा ती सवय होती. कशाचा? हे बघ झाकू का आता ह्याच्या झाकू कसलं पाणी होत की ती म्हणते ना परतून घेऊ कसलं परतून घेऊ उशीर झाला आधीच नाही असं टाकलं नव्हतं ना तरी पण अगं तरी शिजणारच आहे ना उकळी आली चांगली हा टाक पाणी चल गरमच पाणी वाटायचं ते शिजतंय गरमच होतंय सर पाणी पाणी कमी पडत होतं हा पाणी बता जास्त आता बस की नाही नाही पण शिजायचं आखी कालवण बरं दे गार थंड वाटलं तरी काय होतं चालतंय आता थंड वाटलं तरी हा द्या तरी मी ना जास्त काही नाही तसंच काही आपलं नंदन काय येतं ए काय करते टाक शेंगदाण्याचं कुठे कुठे शेंगदाण्याचं हे शेंगदाण्याचं कुठे आहे बाई हा हा ते टाकायचं काय केलं तू काय पातळ वल्ला का केला करायचा बुकटा बोलला ते बोल हे नव्हतं ना जाऊ दे मग पांढरा होणार आता ते मग पांढरं होऊ द्यायचं नव्हतं ते बघ. पांढरंच होतंय मग तू अशी करते अगं, बोलून मग पांढरं काय होतंय. करायचं माहितीये का नुसतं त्यात पाणी नाही ओतायचं नुसतं कुट करायचं हा मग ते पांढरं नाही होत ते हा बघ आता स्वतःनेच केलं म्हणजे झालं पांढरं म्हणजे मनासारखं झाल्यावर करा सांगितलं तिने पाणी होतं तू बारीक केलं ते तू ते कसं केलं बुकटा तसं करायचं म्हणजे पांढरं नाही होत तर अशा प्रकारे आम्ही केलेला आहे स्वयंपाक तर आता बटाट्याचं कालवण वगैरे झालेलं आहे शिजत आलेलं आहे भाकरी करायच्या आहेत तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा बाय